नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव व ताबडतोब मदत मिळावी, माजी मंत्री राम शिंदे यांची सरकारकडे मागणी। कर्जत तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्ह्याचे माजी मंत्री राम शिंदे यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन केली। यावेळी त्यांनी तालुक्यातील राशीन भागातील होलेवाडी, चिलवडी, शिंपोरा, खेड, भांबोरा, बारडगाव, बायसेवाडीला भेट देऊन पाहणी केली। यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले की कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून या भागात जवळजवळ 200% एवढा पाऊस पडलेला आहे। या झालेल्या पावसाचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। यात फळबागांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेले असून त्यामध्ये डाळिंब, द्राक्षे, पपई या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे या सर्व पिकांचे पंचनामे सरकारने लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना थेट अनुदान दिले पाहिजे, अशी मागणी राम शिंदे यांनी केली। तसेच या भागात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे। भागामध्ये आज दौरा सुरू झाला आहे। होलेवाडी, चिलवडी, शिंपोरा, आता खेडमध्ये आलो, आता वायशेवाडीला जाणार आहोत। मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली, 200% एवढा पाऊस पडलेला आहे, कधी नव्हे ते पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, फळबागांचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामध्ये मका असेल, त्याचबरोबर डाळिंब असेल, कांदा, द्राक्षे अशा अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। त्यामुळं या सर्व पिकांची सरसकट तातडीने पंचनामे होऊन यांना थेट लवकरात लवकर अनुदान दिलं पाहिजे आणि ओला दुष्काळ हा जाहीर करून शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे। आणि म्हणून जे सरकारमध्ये आता आहेत ते गेल्या वर्षी सांगायचे की तातडीने मदत दिली पाहिजे, आता तेच लोक सरकारमध्ये आहेत। मला वाटतं कुठलीही वेळ न दवडता तातडीने शेतकऱ्याला जर मदत केली तरच याच्यातून शेतकरी वाचू शकतो, अशा प्रकारचं चित्र संपूर्ण भागामध्ये आता पाहायला मिळते। त्यामुळे संपूर्ण शेतकरी हा हवालदिल झालेला आहे आणि त्याला सरकारने तातडीने मदत करण्याची आवश्यकता आहे आणि जर ही लवकर मदत केली नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा प्रकारचं निश्चित स्वरूपामध्ये याकडे लक्ष देण्याच्या संदर्भामध्ये सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितो। यावेळी आपली व्यथा मांडताना एका शेतकऱ्याने कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भेट व पाहणी केली नसल्याचे राम शिंदे यांना सांगितले व विद्यमान आमदार यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली। नुकसान झाले म्हणजे काय झालं, पाणी लागलं त्याला, हे दिलं झालं सारं ते। आता मस्त वाटा महाग होता, पण आता काय, आता माती मोलात जाईन, आता काय त्याचा उपयोगच होणार पावसामुळे जास्त। तरी पाणी काढून दिलं, काय केलं, पण आता काय निसर्गाच्या मोहर काय कोणाचे नाही, तर काहीच मदत नाही शासनाचं, तर काय शासन काहीच बघू शकत नाही शेतकऱ्याकडे। त्यांना आलं सुद्धा नाही, कुठं चौकशी नाही केली अजून त्यांनी, कुठं काय तालुक्याच्या आमदारांनी कुठं अजून विचारपूस केलाच नाही, कोणत्या शेतकरी जागलाय का मारलाय, यात काय करोनात सुद्धा नाही विचार केला, कशातच नाही। आता ही अतिवृष्टी सुद्धा आता काय विचार करतात का नाही ही सुद्धा सांगता येत नाही। तालुका प्रतिनिधी मोतीराम शिंदेंसह LSS न्यूज, अहमदनगर।